हाय, फार दिवसांनी लाईव्ह येतोय. हॅलो, काय वाटतं सगळ्यांना? आज मी माझा एक अनुभव शेअर करण्यासाठी तुमच्या लाईव्ह आले तुमच्या समोर. माझ्या इथे गेले 8 दिवस झाले मुलं शाळेत सुटायच्या टायमाला एवढी रश होती ना रस्त्याला, काय कळत नाही. हे बघा, ही ट्रॅफिक, ही अशी ट्रॅफिक होते लांब लांब पर्यंत. नेमकी शाळेत सुटायच्या टायमाला ट्रक्स या छोट्या रस्त्याने येतात. बघा इथे दिसत मला, हे बघा लांब लांब पर्यंत लाईन लागते. इकडे पण बघा, हे बघा. त्यात कल्याणचे रस्ते म्हणजे एक नंबर काम आहे. काय बनवतात, नेहमी रेती टाकणार, नेहमी ते काहीतरी डांबर वगैरे आणून टाकणार, पण 2 दिवसाच्या वर कोणताच रस्ता टिकत नाही आमच्या इथे. प्रशासन काय कामगिरी करत काय करत नाही काही समजत नाही. शाळेच्या मुलांच्या बसेस ह्या रस्त्याने येणार, छोटी मुलं त्या रस्त्याने जाणार येणार, कसं होतं काय कळत नाही. हे बघा इथे गाडी बघा, आता ही बघा इथे छोटी तुम्हाला गाडी दिसेल, इथे इथे ही समोर गाडी आहे इथे. हा, तिला वळायला सुद्धा जागा नाहीये, पण या रस्त्याने फालतूमध्ये अशा मोठे मोठे गाडी येते. कोण थांबवायला पण तयार नाहीये ह्या गाड्या अशा. रोज किती त्रास होतो यायला तुला इथे? रोज ह्या रस्त्याला इतकी गर्दी असते की बिनकामाचं, म्हणजे असं वाटतं ना की जाऊ की नको. लहान मुलांना नेण्यासाठी एवढा त्रास होतो ना, खूप त्रास होतो. त्याच्यामध्ये रस्ता तर एवढे छान छान आहेत ना कल्याणचे, काय विचारायचं कोणाला नाही विचारायचं हेच समजत नाही.